महाराष्ट्रातील निष्ठावंत नेत्यापैकी 2 नंबरला आहे बाळा नांदगावकर. बाळा नांदगावकर यांनी आपली राजकीय राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधून 1995 मध्ये केली. माझगाव शिवसेनेच्या तिकिटावर महाराष्ट्र विधानसभेवर पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 1999 आणि 2004 निवडणुकीमध्ये ते पुन्हा विजयी झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून महाराष्ट्राची नवनिर्माण सेनेची 2006 मध्ये स्थापना केल्यानंतर सुरुवातीपासून आतापर्यंत त्यांना भक्कम साथ देणाऱ्या शिलेदारांमध्ये बाळा नांदगावकर यांचा समावेश आहे. मनसेच्या स्थापनेनंतर 2009 मध्ये त्यांनी शेवडीतून विधानसभा लढवली आणि शिवसेनेच्या दगडू सपकाळ यांना पराभूत करत विजयी पताका पटकावली. पण 2014 आणि 2024 या दोन्ही वेळेस त्यांना अपयश आलं. दरम्यानच्या काळात त्यांना इतर पक्षामधून वेगवेगळ्या ऑफर्स आल्याचं देखील सांगितलं जातं. पण बाळा नांदगावकर यांनी कधी त्यांची निष्ठा सोडली नाही, म्हणून त्यांचं नाव निष्ठावंताच्या यादीत येतं. तर तुमच्या मते अजून सर्वात निष्ठावंत नेता कोण आहे ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वेद.com या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.